नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रीकांत अन्नपूर्वी कापर, मी गिरगावचा आहे आणि आज आपण आलेले आहेत गिरगाव या ठिकाणी. आपल्यासोबत आहे तर डॉक्टर सुभाष देशमुख सर गिरगाव येथील आहेत. तर डॉक्टर साहेबांना याच्या आपला आंबट ज्यूस देण्याच्या पूर्वी काय आजार होता हे आपण त्यांच्या तोंडून जाणून घेऊ आणि त्यांना काय रिझल्ट आला हे आपण त्यांना विचारू. तर प्लीज. नमस्कार, डॉक्टर देशमुख गिरगाव. मला यापूर्वी 65% ब्लॉकेज होते. हैदराबाद अपोलो हॉस्पिटलला गेल्यानंतर त्यांनी सांगितले की एंजिओप्लास्टिक केली. एंजिओग्राफी केल्यानंतर त्यामध्ये 65% ब्लॉकेज दाखवली आणि त्यांनी मग त्यावेळेसच्या ट्रीटमेंट दिली. हे रोज गोळी खावं लागेल आणि 1 वर्षानंतर या तपासणीसाठी पुन्हा. मग मी त्यानंतर एक आयुर्वेदिक म्हणून माझ्याकडं श्रीकांत सर आणि बबनराव कराळे, बबनराव सोलकर हे आले आणि त्यांनी मला एक अमृत ज्यूस दिलं. अमृत ज्यूस. ओके. हां. आणि त्यासोबत मी फ्लेक्स ऑइल असं दोन्ही घेत होतो आणि 1 वर्ष घेतल्यानंतर मी चेकअपला गेलो. ओके. चेकअपला गेल्यानंतर त्यांनी पुन्हा एंजिओग्राफी केली आणि एंजिओग्राफीमध्ये माझा ब्लॉकेज पूर्ण नील झाला. कुठला 1% सुद्धा नाही राहिला. ओके. तर डॉक्टर म्हणले, बा तुम्ही काय असं घेतलं की आम्हाला तर वाटलं आता तुमचा 85% झाले असेल आणि तुम्हाला एंजिओप्लास्टी करावं लागेल. ओके. असं वाटत होतं म्हणले, पण तुमचे रिपोर्ट पाहिल्यानंतर तुम्ही काहीच राहिलं नाही. ओके. त्यांनी सर्व गोळ्या ट्रीटमेंट बंद केले. आता पुन्हा कधीच याची गरज नाही. फक्त तुम्ही पथ्य चालू राहू द्या आणि काय असं घेतलं की ते आम्हाला सुद्धा सांगा आणि आम्ही सुद्धा पेशंटला सांगू असं घेऊ. ओके. नमस्कार. ओके सर, मग तुम्ही म्हणता आता अमृत ज्यूस घेण्याच्या अगोदर तुम्हाला भरपूर ब्लॉकेज होते आणि अमृत ज्यूस घेतल्यानंतर तुमचे पूर्ण ब्लॉकेज नील झाले. डॉक्टरने सांगितलं की तुम्हाला आता एंजिओप्लास्टी करायची गरज नाही. बरोबर आहे. तर तुम्ही अमृत ज्यूस बद्दल काय बोलू शकता सर, की काय प्रोडक्ट कसं प्रोडक्ट सर? अमृत ज्यूसमध्ये खरंच अमृतच आहे. हे जसं अमृत पिल्यानंतर आमरण होतो तसं माझं ब्लॉकेज गेल्यानंतर मी आमरण झाल्यासारखं वाटलं मला. ओके. म्हणून अमृत ज्यूस घेतो आणि त्यासोबत फ्लेक्स ऑइल. थँक्यू. थँक्यू. ओके. थँक्यू.